अंकिताला कॅप्टन बनवण्यासाठी ती लायक नव्हतीच, त्या जागी अभिजित लायक होता, पण तो स्वतःहून त्याला डिझर्विंग वाटला नाही आणि त्यामुळेच मी म्हणते की टीम बी ही स्वतःचे निर्णय घेत नाही. चला तर बघूयात मग यांचं काय डिस्कशन आहे. तर इकडे जान्हवी सांगत असते की तो जो ट्रेनचा टास्क झालेला होता ज्याच्यामध्ये अंकिता कॅप्टन झालेली होती, सीझन 5चा पहिला कॅप्टन होता तो. आम्ही तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही संचालक असून सुद्धा अनफेअर डिसिजन दिला, तुम्ही अजिबात कॅप्टन होण्याच्या लायकीच नाही. त्यावेळेस मी अभिजितला असं बोलले होते की तो त्या ग्रुपमध्ये लिडरशिप करताना आम्हाला दिसत होतं, म्हणजे आम्हा सगळ्यांना वाटत होतं की अरे यार अभिजित आता कॅप्टन झाला. पण ज्यावेळेस अंकिता कॅप्टन झाली त्यावेळेस आम्ही खरंच शॉक झालो, कारण त्यावेळेस योगिता आणि तिची चांगली मैत्री झालेली होती आणि योगिताच्या डिसिजनमुळे अंकिता झाली. त्यावेळेस अंकिताचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नव्हतं, म्हणजे ती ना लिडरशिपमध्ये दिसत होती ना काहीच नव्हतं ताई तिचं. पण तरीसुद्धा फक्त योगितामुळे ती झाली, कारण त्यांचं खूप पटत होतं, त्या उठबस पण करत होत्या एकमेकींमध्ये. त्यावरती वर्षाताई देखील म्हणतात की हो त्यावेळेस कोणाचीच लिडरशिप नव्हती, परंतु अभिजितकडून असं दिसत होतं की तो ग्रुपला एक धरून चालतोय, लिडरशिप करतोय, पण त्याला नाही वाटले की कॅप्टन व्हावं. आता तो म्हणतोय की मला कॅप्टन व्हायचंच नव्हतं. तर जनतेला बघू दे ना, म्हणूनच मी तिथे बोलून दाखवलं की तुला कॅप्टन व्हायचं नव्हतं, म्हणून मी म्हणते की तुमच्या मुद्द्यांवरती तुम्ही ठाम नसता. अरे सीझनचा पहिला कॅप्टन, 5व्या सीझनचा पहिला कॅप्टन, किती मोठा बहुमान होता. त्यावर वर्षाताई देखील म्हणतात की हो ते बरोबरच आहे. तर अशा प्रकारे अभिजितला कॅप्टन व्हायचंच नव्हतं आणि त्याने तो बाण जो आहे तो अंकिताला दिला आणि स्वतःच्या मुद्द्यावरती तो ठाम राहत नाही, असं इकडे जान्हवीचं म्हणणं आहे. तर तुम्हाला जान्हवीचं हे मत अभिजितबद्दलचं बरोबर वाटतं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.